प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मुक्ता सगळ्यांची माफी मागत तिने लग्नाला नकार का दिला होता ते सांगते आणि त्यानंतर ती लग्नाला पुन्हा एकदा होकार देते. त्यामुळे सर्वजण खूप खुश होतात आणि लगेच मुक्ता आणि सागरच्या लग्नाची तयारी सुरू करतात. आणि मग त्यानंतर सागर मुक्ताचे आभार मानतो आणि तिला सांगतो की सावनी मगाशी इथे येऊन जे काही बोलून गेली ते सगळं खोटं आहे. मी आधीवर कधीच हात उचलला नाही. आणि त्यावर मुक्ता म्हणते की मी सुद्धा तुमच्याकडे स्पष्टीकरण मागितलं नाही, मात्र तुम्हाला एक मुलगा आहे ही गोष्ट तुम्ही मला सांगायला हवी होती. मी तुम्हाला जज केलं नसतं. आणि त्यावर सागर म्हणतो की मला एक मुलगा आहे हे सांगायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण तो माझ्याजवळ का राहत नाही याचं कारण खूप वेदनादायी आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला त्याच्याबद्दल काही सांगितलं नाही. पुढे तो म्हणतो की जोपर्यंत आदित्य सावनीकडे आहे तोपर्यंत हा सागर कोळी इनकम्प्लीट आहे. आदित्य माझा आदी म्हणजे माझी एक भळभळती जखम आहे जी कधीच परत भरून येणार नाही. आणि सागरचं ते बोलणं ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटतं. तर सागर तिला म्हणत असतो, पण सावनीने माझ्यावर जे काही आरोप केलेत ना ते सगळे खोटे आहेत. मात्र मुक्ता म्हणते की येणारी वेळच ठरवेल खरं काय आणि खोटं काय, पण तुम्ही कधीच सईला तुमच्यासोबत अनसेफ वाटू देऊ नका. आणि त्यावर सागरही हो म्हणतो. तर मुक्ता त्याला सांगते आणि तसंही यापुढे मी सईसोबत कायम असेलच. आणि त्यावर सागर फक्त हो म्हणतो. मात्र त्याच वेळी सई त्या ठिकाणी येते. ती मोठ्याने तिच्या लाडक्या मुक्ता आईला आवाज देते आणि सईला बघून मुक्ता आणि सागरला खूप आनंद होतो. सईसुद्धा छान साडी नेसून तयार होऊन आलेली असते आणि मग ती पळतच जाऊन मुक्ता आणि सागरला मिठी मारते. त्या दोघांना बघून तिलाही खूप आनंद झालेला असतो. आणि त्याचवेळी पंडितजी नवरा नवरीला बोलावतात. त्यामुळे मग सई सागर आणि मुक्ताचा हात एकमेकांच्या हातात देते आणि त्या दोघांना घेऊन जाते. तर दुसरीकडे सावनी मुक्ताच्या घरी घडलेला सगळा प्रकार हर्षवर्धनला सांगते. त्यामुळे हर्षवर्धन खूपच खुश होतो आणि पुन्हा एकदा मुक्ताचं लग्न मोडलं म्हणून ते दोघेजण पार्टी करत असतात. हर्षवर्धन म्हणत असतो की आता ही केस आपणच जिंकणार. आणि त्याचवेळी त्याला त्यांच्या वकिलाचा फोन येतो. तो वकिलाला सांगतो की आता तुम्ही काही काळजी करू नका, ही केस आपणच जिंकणार आहोत. आम्ही सगळं काही मॅनेज केलं आहे, तुम्ही फक्त सेलिब्रेशनची तयारी करा. आणि ते ऐकून सावनी खूपच खुश होते. तर हर्षवर्धन लगेच एका 5 स्टार हॉटेलमध्ये कॉल करतो आणि त्यांना सांगतो की उद्या संध्याकाळी आम्हाला पार्टीसाठी एक हॉल हवा आहे आणि जमेल तेवढी शॅम्पेनही मागवून ठेवा. आणि ते ऐकून सावनी खुश होत म्हणते की मी सुद्धा आत्ताच इन्व्हिटेशन द्यायला सुरुवात करते. त्यावर हर्षवर्धन हो म्हणतो. त्यामुळे सावनी तिथून निघून जाते. तर हर्षवर्धन हसतच स्वतःशी म्हणत असतो की सागर कोळी, आता तो उद्या पुन्हा एकदा आणि शेवटचा हरणार आहे. आणि यावरून हेच सिद्ध होणार आहे की वन्स अ बॉस ऑलवेज अ बॉस. आणि त्यानंतर तो हसतच सागरची उद्या काय अवस्था होईल त्याचा विचार करत असतो. त्याला असं वाटत असतं की उद्या सगळ्या न्यूजपेपरमध्ये सागरचा खाली मान घातलेला फोटो छापून येणार आहे. तर दुसरीकडे मुक्ता आणि सागरच्या लग्नाच्या विधींना सुरुवात होते. सर्वजण खूप खुश असतात. माधवी मात्र बाजूला जाऊन बसलेली असते. आणि मंगलाष्टक झाल्यानंतर कोळी फॅमिली लगेच सागरला उचलून घेण्यासाठी पुढे येते. मात्र पंडितजी त्यांच्यावर ओरडतात आणि त्यांना सांगतात की हे असं काही विधींमध्ये नाही आहे. त्यामुळे ते बाजूला होतात. तर मुक्ता आणि गोखले फॅमिली त्यांच्यावर हसत असतात. आणि मग त्यानंतर सागर आणि मुक्ता एकमेकांना हार घालतात. सर्वजण टाळ्या वाजवतात. सई तर खूपच खुश असते. त्यानंतर मिहिका पुढे येते. कलशातील पाणी ती सागर आणि मुक्ताच्या डोळ्यांना लावते आणि मग त्यानंतर मंजिरी त्या दोघांना ओवाळते. सर्वजण खूप आनंदामध्ये असतात. माधवीसुद्धा स्वामींचे आभार मानते. ती खूप रडत असते. आणि मग त्यानंतर कन्यादानाच्या विधीला सुरुवात होते. माधवी आणि पुरू मुक्ताचं कन्यादान करत असतात. मात्र ते दोघेही खूप रडत असतात. सगळ्यांचेच डोळे नकळतपणे भरून आलेले असतात. मात्र त्याचसोबत ते सर्वजण खूप आनंदातही असतात. आणि मग त्यानंतर पुरू आणि माधवी सागर आणि मुक्ताच्या पाया पडतात.
मात्र त्यानंतर पुरू पूर्णपणे खचून जातो. तो खूप रडत असतो. त्यामुळे सागर आणि मुक्ता त्याचा हात हातात घेत त्याला सावरतात. तर पुरू सागरला म्हणत असतो की माझ्या मुक्ताला सांभाळून घ्या आणि त्यावर सागरही हो म्हणतो. आणि मग त्यानंतर सागर मंगळसूत्राची पूजा करतो. मंगळसूत्र मुक्ताच्या गळ्यात घालतो. सर्वजण खुश होत टाळ्या वाजवतात. त्यानंतर स्वाती पुढे येते. ती मुक्ताच्या बोटांमध्ये जोडवी घालते आणि मग त्यानंतर सागर मुक्ताच्या कपाळाला कुंकू लावतो. सर्वजण खूप आनंदामध्ये असतात. आणि मग त्यानंतर पंडितजी मंजिरीला शेल्याची गाठ बांधण्यासाठी पुढे बोलावतात. त्यावेळी सई विचारते की हे काय आहे आणि त्यावर स्वाती तिला सांगते की आता तुझ्या पप्पाची आणि मुक्ताईच्या शेल्याची गाठ बांधली जाणार, म्हणजे ते कायम एकत्र राहावेत यासाठी. आणि त्यावर सई विचारते म्हणजे फॉर एव्हर का? त्यावर स्वाती हसतच सांगते हो. त्यामुळे सई विचारते मग ही गाठ मी बांधू का? आणि ते ऐकून माधवी गुरुजींना विचारते की चालेल का? त्यावर ते सुद्धा हो म्हणतात. आणि मग सई आनंदाने पुढे जाते. मंजिरी आणि स्वातीच्या मदतीने तीच मुक्ता आणि सागरच्या शेल्याची गाठ बांधते. त्यामुळे सर्वजण खूप खुश होतात. मुक्ता प्रेमाने सईकडे बघत असते. तर सायलीसुद्धा या सगळ्यात हरवून गेलेली असते. त्यामुळे अर्जुन तिला काय झालं ते विचारतो. त्यावर सायली म्हणते की असं पहिल्यांदाच घडत असेल ना की एक मुलगी आपल्या आईवडिलांचं गटबंधन करत आहे. आणि त्यावर अर्जुनही हो म्हणतो. आणि मग त्यानंतर पुढील विधींना सुरुवात होते. लकी, मिहिर, मिहिका सागर आणि मुक्ताचे फोटोज काढत असतात. सर्वजण खूप आनंदामध्ये असतात. आणि त्यानंतर पंडितजी मुलीच्या भावाला कान पिळण्यासाठी पुढे बोलावतात. त्यावेळी मयुरेश तिथे येतो. तो मुक्ताला हसतच विचारतो की जोरात कान पिळू ना याचा. त्यावर मुक्तासुद्धा हो म्हणते. मात्र इंद्रा त्याला सांगते की बाळा माझ्या सागरचा कान हळूच पिळ, नाहीतर त्याला त्रास होईल. आणि ते ऐकून सगळ्यांनाच हसू येतं. आणि मग त्यानंतर मयुरेश सागरला सांगतो की माझ्या बहिणीची व्यवस्थित काळजी घ्या, तिला जास्त त्रास देऊ नका. आणि जर तुम्हाला काही सिक्रेट्स जाणून घ्यायचे असतील तर मला कॉन्टॅक्ट नक्की करा. आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात. आणि मग त्यानंतर पुढील विधींना सुरुवात होते. सप्तपदीसाठी सागर त्याचा हात पुढे करतो. मुक्ताही तिचा हात त्याच्या हातात देत उठते. आणि मग त्यानंतर विधींना सुरुवात होते. गुरुजी मुक्ताला प्रत्येक पावलाचा अर्थ समजावून सांगत असतात. आणि मग त्यानंतर सप्तपदीचा विधी पूर्ण होतो. तर इकडे सायली अर्जुनला म्हणत असते की आता आपणही घरी जाण्यासाठी निघू, पूर्ण आजी वाट बघत असतील. त्यावर अर्जुन हो म्हणतो. आणि मग ते दोघेजण घरी जातात. त्यानंतर इंद्रा आणि बापू सुनमुख बघतात. सईसुद्धा त्या दोघांच्या मध्ये उभी असते. आणि तिला बघून मुक्ताला खूप आनंद होतो. त्यानंतर सागर आणि मुक्ता घरातील सगळ्यांचे आशीर्वाद घेतात. तर लकी, मिहिर, स्वाती, कोमल हे सर्वजण लगेच गाणी लावत डान्स करायला सुरुवात करतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मुक्ताच्या पाठवणीच्या वेळी पुरू कोळी फॅमिलीसमोर हात जोडून त्यांना मुक्ताची काळजी घ्यायला सांगतो. आणि त्यावर ते सर्वजण तुम्ही काही काळजी करू नका असं त्याला सांगतात. आणि मग त्यानंतर गृहप्रवेशाच्या वेळी मुक्ता छान उखाणा घेते. त्यामुळे सर्वजण खुश होतात. आणि मग शेवटी मुक्ताचा गृहप्रवेश होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.